छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत या भूमीमध्ये आज शेतकऱ्यांची व्यथा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी आलो आहोत। आज या ठिकाणी जमण्याचं कारण असं आहे की शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू आहेत, सुलतानी संकट आहेच, वरती आसमानी संकट पण आहे। शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि शेतकऱ्याच्या व्यथा मांडायच्या कोणी, तर या सगळ्याचा विचार करता पहिलं पाऊल आम्ही टाकलं। संघटनेने विचार केला शेतकऱ्याच्या व्यथा मांडायच्या शासन दरबारी, तर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला पाहिजे होता। पण वस्तुस्थिती तुम्ही पत्रकार बांधव पण तालुक्यात पाहत आहे, अतिशय उष्णता आहे, मध्येच अवकाळी पाऊस आहे, कांदा काढणी असेल, मध्येच कांदा भिजला जातोय, कांद्याला मिळणारा भाव शासनाने जाहीर केलेला 12 रुपये 35 पैसे भाव, या सगळ्याची पुढं सांगडच बसत नाही। आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना शांततेच्या मार्गाने जे निवेदन द्यायला आलो, हे पहिलं पाऊल जरी असलं तरी वस्तुस्थिती बाकी अशी आहे का शेतकऱ्याला ह्या शांततेच्या मार्गाने न्याय मिळाला तर ठीक, अन्यथा वस्तुस्थिती एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा एका तालुक्याच्या शेतकऱ्यांनी जमा होणं नाही, तर मी आपल्या मार्फत आव्हान करेन उभ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आपापल्या गावात आंदोलन तर करावंच, पण आमरण उपोषणासाठी, कारण तिळतिळ मारण्यापेक्षा तुम्ही आमरण उपोषण केलेलं योग्य होईल। आणि ज्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राचा शेतकरी ज्यावेळेस बसेल उपोषणाला, ज्यावेळेस आज मला कळतंय की शेतकऱ्याला बळी राजा का मानतात, अक्षरशः त्याचा बळी द्यायचं काम चाललेलं आहे। त्याच्या व्यथा सगळ्यांनी सांगितल्या, शेतीची परिस्थिती, खतांचे भाव, मजुरीची परिस्थिती, त्यानंतर हा सडणारा माल आहे, टिकाऊ माल असता तर माणूस जपून ठेवू शकतो, परंतु हा एकाच विषयाचं नाही तर अनेक शेतमालांची आता शेतकरी राजा म्हणून त्यांनी व्यथा मांडली। इथं फक्त शिवसेना म्हणून आम्ही बोलतोय का, आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत, आमचे पण आई वडील आता उन्हातानात शेतात घाम गाळत आहेत, रक्ताचं पाणी तर काढायचं, पण ज्यावेळेस तो माल विकायची वेळ येते त्यावेळेसही डोळ्यातून पाणी येत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही। आता पत्रकार बांधवांना सांगणं असं आहे, काल परवा मी बातमी पाहिली, न्यायमूर्तींना 20,000 युनिट फ्री, तुम्ही वाचली असेल बातमी। 20,000 युनिट कमी 10 ते 11 रुपयांनी दिलं जातं, म्हणजे 2-2.25 लाख रुपयाची वीज त्यांना मोफत। त्याच्यामध्ये कशासाठी फ्रीज, AC, डिशवॉशर, आमचा शेतकरी राजा उन्हातानात घाम गाळतोय, तुमच्या ACची बिलं भरतोय आणि आम्हाला लाईट पण वेळ येत नाही। ही जी व्यथा आहे त्यांच्या चष्म्याला, पत्रकार साहेब तुम्ही चष्मे घातलेत, त्या नवरा बायकोच्या चष्म्याला वर्षाला 50,000 दिले जातात। सरकारचा चष्मा बदला पाहिला, असं 50,000चे चष्मे काय वापरताय तुम्ही? शेतकऱ्याच्या पैशातून, ह्या कष्टकऱ्यांच्या कष्टातून, घामातून आलेला पैसा वेगवेगळ्या कराच्या रूपाने घेताय। त्यांच्या मुलांना शिकवायला पैसा नाही, कुठेतरी ती मुलं शिकतायत तर नीट सारखे पेपर लिकेज होत आहेत, म्हणजे प्रशासनाचा अतिशय भयानक भोंगळ कारभार आहे। व्यथा मांडायची किती आणि काय काय सांगायचं, बोलणारे वक्ते बोललेत, याही पुढे बोलणार, पण अतिशय वाईट वास्तव आहे। आम्ही तहसीलदारांकडे हे निवेदन द्यायला आलोय, आम्हाला हेही माहिती आहे का ह्या एका निवेदनाने हा प्रश्न सुटणार का नाही, परंतु ही सुरुवात आहे, हा आगाज आहे अख्ख्या महाराष्ट्राचा, की जर आता ही शांततेच्या मार्गाची दखल घेतली गेली नाही, संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एक दिवस रस्त्यावर उतरेल। सरकार येतील जातील हो, पण त्याच्या आयुष्यातला हा जो महत्त्वाचा टप्पा आहे, ह्या सावरणं महत्त्वाचं आहे। बोलण्यासारखं खूप आहे, माझे आलेले सगळे शेतकरी बांधव, या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा तहसीलदार साहेबांमार्फत शासनाला आवाज देतोय की साहेब वेळेत जागे व्हा, चष्म्यांना 50,000 देण्यापेक्षा तुमचे चष्मे स्वच्छ करा आणि ज्या शेतकरी राजाच्या जेव्हा या अर्थव्यवस्था चालली त्यांना न्याय द्या, एवढंच मी या ठिकाणी निवेदन शिवजन्मभूमीमध्ये आज खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। खरं तर मी तालुका प्रमुखांचं मनापासून आभार मानेल की आपण नेतृत्व केलं आणि आमच्या सर्व शिवसैनिकांना जमा केलं, बामणेदादा असतील, सर्वच पदाधिकारी। आत्तापर्यंत आपण पाहिलं सर्वच मान्यवरांनी आपली व्यथा या ठिकाणी मांडली। खरं तर शेतकरी म्हणून आपण जगत असताना आपल्याला माहीत आहे की असंख्य संकटांवरती मात करून शेतकरी आपली पिकं उभी करतो। आपल्या तालुक्यात बिबट्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या संकटांना तोंड देत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे आणि आज या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या रक्ताचं देखील पाणी करण्याची वेळ हे सरकार आपल्या शेतकऱ्यांवरती आणतंय, असं कुठंतरी आता शेतकऱ्यांना वाटायला लागलेलं आहे। आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत असेल, हे भाजप सरकार नेहमीच दुटप्पी भूमिका असणारं वागताना आपल्याला पाहायला भेटते। कांद्याचे बाजारभाव कमी झाले तर निर्यातीत कुठंतरी वाढ करायची,
कांद्यावरती निर्यात बंदी करायची आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं. पण मात्र ज्यावेळेस कांद्याचे भाव कमी होतात त्यावेळेस शेतकऱ्यांचा विचार करायचा नाही. फक्त भांडवलदार आणि व्यापाऱ्यांसाठी चालणारे सरकार आहे, सर्वसामान्यांचा देखील विचार नाही. अतिशय मोठ्या प्रमाणात महागाईची वाढ आहे. आता मागाशीच भाऊंनी सांगितलं की डिझेलचे भाव वाढत चालले, सुतळीचे भाव वाढत चालले, खतांचे भाव वाढत चालले, पण कांद्याचा भाव मात्र कमी होत चालले. अशा या भयान परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न खरं तर शेतकऱ्यांपुढे. आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्याचं काम करत आहोत आपण. पण सरकारला मला हात जोडून विनंती आहे का हा कांदा प्रश्न असा आहे का याच्यातून अनेक वेळा महाराष्ट्रात सरकार पाडण्याचं काम या कांद्या प्रश्नाने केलेलं आहे. कारण हा कांदा ज्या पद्धतीने भाजीत चव आणायचं काम करतोय, पण या कांद्याच्या बाबतीत मात्र सरकारने शेतकऱ्यांची जीवनातील चव घालवण्याचं काम चालवलेलं आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीनं भाजप सरकारला निवेदन देत असताना खरं तर शिवसेनेची ही स्टाईल नाही निवेदन देण्याची, पण आज तरी पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे म्हणून शिवसेना या ठिकाणी निवेदन देत आहे. पण भविष्यात जर सरकारने याचा विचार केला नाही तर तालुका प्रमुख ज्येष्ठ मंडळी ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तरुणांच्या वतीनं ह्या तालुक्यात मोठ्या पद्धतीनं रास्ता रोको आंदोलन असेल किंवा प्रमुख जे सांगतील त्या पद्धतीनं ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी लढण्याची ताकद आम्ही तरुण मंडळी उभी करू. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. मध्ये या, मध्ये दिसत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करतो. हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, पवित्र भगवा ध्वज. आज या ठिकाणी तहसील कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोर्चा आणलेला आहे. मोर्चाचा विषय आहे शेतकऱ्यांवरती जो अन्याय चालू आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आजचा खऱ्या अर्थानं संपर्क प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, आमचे संघटक असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, हे सर्वजण या मोर्चामध्ये सामील आहेत. माझ्या अगोदरच्या मित्रांनी शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे. मित्रांनो, सरकारला शेतकऱ्याला 1 एकरला भांडवल किती लागतं याचीच कल्पना नाही, तर ते आपल्या कांद्याला कशा पद्धतीनं बाळासाहेब दर देणार आहेत. 112 रुपये देऊन ते आपली चेष्टा करतात. याच्याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे आपल्या सर्वांना, कांदा प्रश्नावरती सरकार जाऊ सुद्धा शकतं आणि सरकार येऊ सुद्धा शकतं, हे महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. म्हणून या सरकारने गांभीर्याने जर नाही घेतलं तर या ठिकाणी आमच्या मित्रांनी सांगितलेलं आहे येत्या 15 दिवसामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं रस्ता रोको करण्यात येईल, ही या ठिकाणी आमची सूचना आहे. अशा प्रकारे इथून पुढे शेतकऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांना चांगले दिवस यावा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे ही वास्तू, ही जी भूमी आहे ही छत्रपतींची आहे आणि छत्रपतींना सांगितलेलं आहे का माझ्या शेतकऱ्याच्या मालाच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. आणि आज परिस्थिती काय चाललेली आहे, आपण 5-10 दिवसापूर्वी पाहिलं असं एका वयस्कर महिलेचा जो तिनं तरकारी भरलेला होता तो तरकारी रस्त्यावर टाकण्याचं काम या शासनाच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. यांचा निषेध करावा तेवढा थोडंच आहे. मंडळी, आजची परिस्थिती एकदम भयानक आहे. तोंडावरती शेतकऱ्याची कामं आलेली आहेत, डिझेल पेट्रोल मिळत नाही, शेतकरी हैराण झालेला आहे. आणि अशा काळामध्ये सरकारचं जर शेतकऱ्यांवरती लक्ष नसेल तर या सरकारला त्या जागेवर बसण्याचा कुठल्याही प्रकारचा अजिबात अधिकार नाही. अशा प्रकारे मी या ठिकाणी सांगतो, मी जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी मी संपूर्ण मावळ पट्ट्यातले कार्यकर्ते घेऊन येत्या काही दिवसामध्ये ज्या टायमाला तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख सांगतील त्या दिवशी रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्ही सर्वांना या ठिकाणी उतरावंच लागेल. अशा प्रकारचे या ठिकाणी जाहीर करतो. मी जास्त न बोलता या कार्यक्रमाला आमच्या मावळ पट्ट्यात सगळ्या कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर एक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी कांद्यासाठी हमीभाव मिळावा या विषयावरती खरं तर सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
खरं तर मी प्रथम आमच्या तालुका प्रमुखांचं अभिनंदन कराल की तालुक्याची सूत्र हातात घेतल्याच्या नंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. कारण ज्या वेळेला शेतकरी संकटात येतो त्यावेळेला आपण गप्प बसलो नाही पाहिजे. ह्या मुद्द्यावरती खरं तर आमच्या तालुका प्रमुखाने खरं तर निर्णय घेतला. 2 दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं की पहिलं पाऊल हे शांततेने आपण त्या ठिकाणी टाकू आणि हमीभावासाठी त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी निवेदन देऊ. खरं तर या निवेदन देण्याच्या कामाच्या याच्या निमित्ताने जमलेले या ठिकाणी खरं तर आमच्या संघटनेचे उपजिल्हा प्रमुख त्या ठिकाणी शरद अण्णा चौधरी असतील, त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख दिलीप शेठ बामणे असतील, त्याचप्रमाणे खरं तर या तालुक्याचे आणि आमच्या पक्षाचे मिनी आमदार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते आमचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पारखे साहेब असतील, महिला आघाडीच्या नेत्या असतील आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन उभं करायचे ते आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख असतील, आमचे पंचायत समितीचे उपसभापती या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख. खरं तर आज हे निवेदन देण्याचं काम अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी करणार आहोत. आज शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे. 10-11 रुपयाच्या बाजारभावाने शेतकरी मेटाकुटीला या ठिकाणी आलेला आहे आणि अशा वेळेला कष्टाने कमवलेला कांदा काढतानाही शेतकरी रडतो आणि कांदा विकताना जर पुन्हा एकदा शेतकरी रडत असेल तर खरं तर हे या महाराष्ट्राच्या सरकारचं दुर्दैव आहे. खरं तर उद्धव साहेबांनी ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यावेळेला या महाराष्ट्रातील जनतेला काय दिलं, ज्या वेळेला खरं तर ते मुख्यमंत्री पदावरती बसले त्याच्या काही दिवसामध्ये कुठल्याही अटी शर्यती न ठेवता त्या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी करण्याचं काम हे खरं तर उद्धव साहेबांनी केलं. असं काम करण्याची धमक असणारा पहिला नेतृत्व करणारा महाराष्ट्राचा नेता असेल. आज खरं तर कर्जमाफी देत असताना ज्या काही अडचणी ज्या काही अटी शर्यती टाकलेल्या आहेत त्या अटी शर्यतीमधून माझ्या शेतकऱ्यापर्यंत काय येणार आहे हे खरं तर आता बघण्यासारखी एक उत्सुकता लागलेली, एक उत्सुकेला लागलेली एक गोष्ट आहे. कारण अटी शर्यती घालून आणि कर्जमाफी देण्याचं काम खरं तर या सरकारने केलेलं आहे. अजूनही त्यावरती काही तोडगा निघालेला नाही. तिकडं शेतकरी खरं तर 6 महिन्यापासून अडचणीत असताना आज परत कांद्यासारखा प्रश्न उद्भवतोय. देशाचं नेतृत्व सांगतंय की या ठिकाणी सोनं खरेदी करू नका, डिझेल जपून वापरा, पेट्रोल जपून वापरा, परंतु एका राज्याचा मुख्यमंत्री सांगतोय की माझ्या भगिनीचं माझ्या लेकीचं जर लग्न निघालं तर त्या ठिकाणी 10 ग्राम सोनं देण्याचं काम मी करील. मग अशा वेळेला खऱ्या अर्थानं कुणाचं या ठिकाणी प्रभाव आहे? मुख्यमंत्री जर असं सांगत असेल आणि देशाचं नेतृत्व जर काही सांगत असेल तर ज्यांच्याकडे नेतृत्व करण्याची धमक आहे ती माणसं खऱ्या अर्थाने सक्षम असतात. आणि अशा वेळेला कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि या प्रश्नावरती खरं तर बोलत असताना आमच्या तालुका प्रमुख आणि सर्व टीमनी ठरवलं की नाही, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला रस्त्यावरती उतरलं पाहिजे. या जुन्नर तालुक्याचा इतिहास आहे. कारण खरं तर याच जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जर कुठला आवाज उठवायचा असेल तर या जुन्नर तालुक्याच्या मातीमध्ये येऊन तो आवाज उठवला जातोय. याच खरं तर शब्दावरती आमच्या तालुका प्रमुख आणि सर्व संघटनेने ठरवलं की आपण पहिल्यांदा जुन्नर तालुक्यामध्ये या संदर्भात आवाज उठवायचा आणि जुन्नर तालुक्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी हमीभाव मिळावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी यांचं जे ध्येय धोरणं आहेत खरं तर निर्यातीवरचे ध्येय धोरणं ती ध्येय धोरणं बदलली पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींवरती आज अभ्यासूपणे आमचे जे काही आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी उभे आहेत हे याच्यावरती बोलतीलच. परंतु मी या निमित्ताने एवढंच सांगाल की आमच्या संघटनेने हा जो काही या ठिकाणी आज शांततेच्या पावलाने निवेदन देण्याचं काम केलंय हे सरकारने खरं तर मानावं घेतलं पाहिजे. अन्यथा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये खरं तर आमच्या तालुका प्रमुखांनी त्या दिवशी मीटिंगमध्ये सांगितलं की 15 दिवसानंतर जर याच्यामध्ये बदल घडला नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एवढं या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण तहसीलदार कार्यालयाच्या समोर या ठिकाणी सर्व शेतकरी एकत्र जमलो आहोत. आपली मागणी आहे की शेतीच्या शेतीमालाला तो कांदा असेल जेवढी शेतामध्ये पिकं पिकतात त्या पिकाला
योग्य भाव मिळावा, जेणेकरून शेतकऱ्याचं माल असे आहेत की पिकवल्याच्या नंतर तो ठेवता येत नाही आणि जो काही ठेवण्यासारखा माल होता त्या मालाला खऱ्या अर्थाने यावर्षी निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही. ऐन कांदा काढणीच्या वेळेला जो पाऊस झाला त्या पावसामुळे संपूर्ण कांदा आज सडत आहे आणि म्हणून आपण आज सरकारला एक मागणी विनंती करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळावा. न्याय म्हणण्यापेक्षा आम्ही काही तुमच्या पदरचं मागत नाही, परंतु आम्हीच पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा. त्या भावातून तो माल विकल्याच्या नंतर त्या शेतीचं भांडवल निघल आणि म्हणून या ठिकाणी आज आपण सर्व एकत्र आलोत. आणि खऱ्या अर्थाने प्रामुख्याने जर मला सांगायचं म्हटलं तर आपण खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी आहोत. पक्ष आहे, परंतु सर्वात आधी मानव अधिकार, माणसाचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण तालुक्यामध्ये राहत असताना जे काही नेतृत्व आपण निवडून दिलेले आहेत, आपल्याला त्या निवडणुकीच्या माध्यमातून बोलायचं नाही, परंतु ज्या वेळेला त्यांनी आपल्याला शब्द दिला होता, मोठे मोठे बॅनर लावले होते की शेतकरी पर्व म्हणून, आणि मग ते आता कुठं गेलेत? मग ते बाजार समितीवर निवडून दिलेले असतील, त्यातले तर काही माकडावाने उड्या मारून इकडून तिकडे गेले, त्यांनी तर आपला विश्वासघात केला. परंतु जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत, परंतु त्यातीलही काही या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते, ते राहिले नाही. आणि नुसतंच म्हणायचं आम्ही शेतकऱ्यांबरोबर, परंतु शेतकऱ्यांचं जे काही हाल चाललेला आहे ते हाल जर आपण समजून घेतलं नाही तर तुमचं निवडून येण्यालाही काही अर्थ नाही. तालुक्यामध्ये देखील पाठीमागं अवकाळी पाऊस झाला, त्या अवकाळी पावसाने ज्या नुकसानी झाल्या त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांनीच आवाज उठवला की नुकसान भरपाईसाठी पंचनामे व्हावेत. या सर्व गोष्टी होत असताना या ठिकाणी पंचनामे झाले, परंतु ज्या पद्धतीनं त्याच्यावरती लवकरात लवकर मग ती नुकसान भरपाई असेल, जे काय असेल ते प्रतिनिधीनं बोललं पाहिजे. आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी आमदार शरददादा सोनवणे यांना पण विनंती आहे, त्याचबरोबर खासदार कोल्हे साहेबांना विनंती आहे की आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत या ठिकाणी थोडा विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या मागणीला या ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे. पुढे जाऊन विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी तालुक्यामध्ये देखील जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी आज आपण जे जमलो आहोत, आपण सर्वांनी सांगितलं उत्पन्नाचा खर्च किती, उत्पादन कसं, यावर काही मी जास्त बोलणार नाही. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे, आता सरकारला म्हणजे सरकारमध्ये शिंदे गट आहे, अजितदादा गट आहे आणि भाजप आहे. यांना असं काय होतंय काय कळत नाही. याच्या आधी आक्रमकतेने आपण आंदोलन करायचं त्यावेळेला सगळे सहभागी व्हायचे, परंतु आता त्यांना सत्ताची खुर्ची जाती का काय या भीतीने गुळाच्या ढिपीला चिटकून बसल्यासारखं ते काय त्याला सुटायला मागत नाही आणि ते काय ते बोलू शकत नाही. म्हणून त्यांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जागा व्हा. आमची एवढीच कळकळीची मागणी आहे. तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो की आपण आम्हाला नक्कीच हमी भाव या ठिकाणी द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिकारी काल परवा मी एक पर्पल म्हणून फुलं अर्धा एकर आहे माझी. काल परवा 31 कॅरेट मी तोडले, 3,500 रुपये मजुरी दिली. त्यापैकी आत्ता 10 कॅरेटची पट्टी उपलब्ध झालेली आहे. 10 कॅरेटमध्ये 120 फुलं 1 किलो फुलं पाठवलेली आहे. 31 पैकी 10 कॅरेटची पट्टी उपलब्ध झालेली आहे. 230 रुपये शिल्लक आलेली आहे. 31 कॅरेटला मला 3,500 रुपये रोख मोजावे लागले मजुरांना, 10 मजुरांना. ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. कांदाच नाही, अनेक जे माल आहेत शेतकऱ्यांचे
हे ह्या कमी भावातच चाललेले आहे. उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे. उत्पादन खर्चावर आहे ना मर्यादा राहिलेली नाहीये. काय वाटतं मला तर वाटतं कंपन्यांकडून हे पैसे घेतात तर भाव वाढवा काय करतात काय कळत नाही मला. हे सरकारच शेतकऱ्यांच्या बिलकुल विरोधात आहे आणि शेतकऱ्यांची एकजूट होत नसल्यामुळे त्याचा फायदा वाणीसाहेब हे सरकार घेते असं माझं ठाम मत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या बाबत आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका प्रमुख भास्कर शेठ गाडगे, त्याचप्रमाणे तालुका समन्वयक संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे, विधानसभा प्रमुख आनंदभाऊ राजकर, महिला आघाडीच्या नेत्या महाब्रेताई, सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे सावरगाव कुसूर गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य गुलाबशेठ पारखे साहेब आणि उपस्थित सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, तमाम शिवसैनिक, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती अमित भाऊ ढोले, युवा सेनेचे तालुका प्रमुख आदी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, गेली अनेक वर्ष पाहतोय आपण BJPचं सरकार आहे. BJPचं सरकार आल्यापासून आज शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होतोय. आता ज्या ठिकाणी राहुलनी सांगितल्याप्रमाणे कांद्याला एकरी जर पाहिलं 70-80 हजार रुपये खर्च येतोय आणि आज कांदा जर तसं पाहिलं तर 100 आणि 110 रुपये 10 किलो याप्रमाणे कवडीमोल भावानं शेतकऱ्याचा कांदा विकला जातोय. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कालच एक घटना आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाहिली. एका व्यक्तीच्या 500 ते 600 गुणी कांद्या या वादळाने भिजल्या. या शेतकऱ्याने करायचं काय? शेतकरी दाय रडतोय, परंतु या सरकारला अजिबात घाम फुटत नाही आणि हा घाम फुटला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन द्यायला आले. मित्रांनो, दुसरं एक सांगेल या ठिकाणी की शेतकऱ्यांची ससे ओलपट कशा पद्धतीनं होत आहे. आज या ठिकाणी कांद्याला बाजार नाही आणि खताच्या गोणी जर पाहिल्या तर 2,000 आणि 2,500 रुपयाला खताची गोण झाली. जी औषधं आपण कांद्याला फवारतोय, इतर तरकारींना फवारतोय, त्यांचेसुद्धा भाव गगनाला भिडलेले आहेत. आज त्या शेतकऱ्याला आपल्या कुटुंबाचं पालनपोषण कसं करायचं आणि शेतकऱ्यांनी आपल्या जगायचं कसं अशा पद्धतीचा प्रश्न आज शेतकऱ्यांना पडला आहे. परंतु हे गेंड्याच्या कातडीचं सरकार याच्याबाबत अजिबात काही कुठल्या प्रकारचा गम नाही आणि या सरकारला जाग यावी म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय. मित्रांनो, संघटित व्हा, संघर्ष करा. हे केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही पदरामध्ये काही पडणार नाही. हे करण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय. यापुढे जर सरकारने हे निवेदन दिल्यानंतर साधारण काही दिवसाचा कालावधी लागेल, परंतु 8-15 महिनाभरात जर हे सरकारला जाग आली नाही तर याच्यापेक्षा भव्य असं तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष केल्याशिवाय राहणार नाही. अशाच प्रकारचं या ठिकाणी जाहीर करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकारला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावरती एक निवेदन देण्यासंदर्भात एक जनाक्रोशाच्या भविष्यात होणारा जनाक्रोश जर भाववाढ झाली नाही तर भविष्यात जो मोठा जनाक्रोश होऊ शकतो आणि याला काहीतरी सरकारने कायदे सुव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला भाव देऊन शेतकऱ्याला देशोधडी लावू नये यासाठी जो निवेदन देण्याचा जो छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे तो आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेशभाऊ बोर असतील, संपर्क प्रमुख आदरणीय सुरेशजी बोर असतील, संपर्क प्रमुख जुन्नर जिल्हा संपर्क प्रमुख दिलीपदादा बामणे असतील, तालुक्याचे तालुका प्रमुख भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख आनंदभाऊ राजकर असतील, सर्व उपतालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी या सर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी प्रथमतः शिवसेना परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कारण तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी तो पण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. राहिला प्रश्न आता जे बोलले ते शेतकरी बोलले शिवसैनिकापेक्षा, कारण आम्हाला शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंची एक संकल्पना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी समाजकारण आम्हाला शिकवलं, समाजकारण करायचं, 80% आणि 20% राजकारण करायचं. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आज जो शेतकरी आत्महत्या करतोय, देशोधडीला लागलाय, उत्पादनाचा असलेला जास्तीचा खर्च आणि उत्पादन क्षमता कमी, वाढलेली खत बियाणे या सगळ्याचा ताळमेळ बसत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आज आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतोय. आणि यातून या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी
आज आम्ही शिवसेना परिवाराच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलोय. बाकीच्या सगळ्या गोष्टी शेतकरी इथे उपस्थित असल्या कारणामुळे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या व्यथा भाऊ सगळ्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही. फक्त आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या वतीने एक हे देतो, इशारा देतो, सरकारला इशारा देतो आणि आमच्या आमदारांना खासदारांना पण देतो. खासदारांनी लोकसभेत प्रश्न मांडावा आणि आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडावा किंवा मुख्यमंत्र्यांना सांगावं की आमदार पण शेतकरी आहे आणि खासदार पण शेतकरी आहे, त्यांना आपल्या व्यथा समजाव्या अशी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये सरकारने हा लवकरात लवकर 15 दिवस 1 महिन्याची काय डेडलाईन देईन, जे आमची ज्येष्ठ मंडळी जे डेडलाईन देतील त्या डेडलाईनच्या अगोदर हा प्रश्न निकाल लागला नाही तर आम्ही शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीने या सरकारवरती जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल किंवा जे काही सरकारी अधिकारी असतील त्या सर्व कार्यालयांच्या वरती तीव्र पद्धतीने आंदोलन छेडून त्याला सर्वस्वी जबाबदारी सरकार असेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.